वेलकम इन MPSC एक्झाम गोल. एक्झाम संदर्भातील यापुढील प्रत्येक व्हिडिओ आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी MPSC एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. महिला व बालविकास CDPO 2022 आणि त्यापुढील परीक्षांकरता अतिमहत्त्वाच्या प्रश्नांची व्हिडिओ सिरीज. विषय मानसशास्त्र. घटक मानसशास्त्राची कथा. प्रश्न 1. मानसशास्त्र टिंबटिंबचा अभ्यास करते. ऑप्शन अ मन, ब वर्तन, क आत्मा. आणि बरोबर विधान आहे वर्तन. मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास करते. प्रश्न 2. टिंबटिंब प्रक्रियांत विचार, स्मरण, भावना इत्यादींचा समावेश होतो. अ मानसिक, ब बोधनात्मक, क आध्यात्मिक. आणि बरोबर विधान आहे मानसिक प्रक्रियांत विचार, स्मरण, भावना इत्यादींचा समावेश होतो. प्रश्न 3. जोड्या लावा. अ गट 1 त्रिदोष, 2 त्रिगुण, 3 विल्यम वुंट, 4 सिग्मंड फ्रॉइड, 5 बोधनात्मक प्रक्रिया, 6 पतंजली. ब गट अ मानसशास्त्राची प्रथम प्रयोगशाळा, ब अबोधमनाचा अभ्यास, क संवेदना, विचार, स्मरण, अवधान, ड सत्व, राजस, तामस, ई अष्टांग योग, फ कफ, वात आणि पित्त. आणि बरोबर विधान आहे 1 त्रिदोष, कफ, वात आणि पित्त. मानसशास्त्रामध्ये जे दोष आढळतात त्याच्यामध्ये कफ, वात आणि पित्त हे 3 दोष आपणाला दिसून येतात. 2 त्रिगुण, सत्व, राजस आणि तामस. मानसशास्त्रामधील जे गुण आपल्याला दिसून येतात, व्यक्तीच्या मध्ये असणारे गुण, ते सत्व, राजस आणि तामस या 3 भागामध्ये विभाजन केले जाते. 3 विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची प्रथम प्रयोगशाळा तयार केली. 4 सिग्मंड फ्रॉइड यांनी अबोधमनाचा अभ्यास केला. 5 बोधनात्मक प्रक्रिया, यामध्ये संवेदना, विचार, स्मरण आणि अवधान यांचा विचार केला जातो. आणि पतंजलींनी सांगितलेला अष्टांग योग येथे आपणाला दिसून येतो. प्रश्न 4. सत्यविधाने ओळखा. अ आधुनिक मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास होय. ब सर्वप्रथम मानसिक रुग्णालय भारतात मुंबईत स्थापन झाले. क मानसशास्त्र एक औपचारिक शास्त्र म्हणून स्थापित होईपर्यंत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास होत नव्हता. 1 अब सत्य, 2 अक सत्य, 3 सर्व सत्य, 4 फक्त क. आणि बरोबर विधान आहे फक्त क. येथे आधुनिक मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा किंवा मानसिक प्रक्रियांचा शास्त्र म्हणून अभ्यास करणारे शास्त्र होय असं म्हटलं जातं. तर दुसऱ्या विधानामध्ये सर्वप्रथम मानसिक रुग्णालय हे 1940 मध्ये कलकत्ता लुंबिनी पार्क येथे स्थापन झाले. प्रश्न 5. अचूक विधाने निवडा. अ प्लेटोच्या मते ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते. ब जॉन लॉक यांच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते. 1 दोन्ही अचूक, 2 दोन्ही चूक, 3 अचूक, 4 ब अचूक. आणि बरोबर विधान आहे ऑप्शन 2 दोन्ही चूक. येथे प्लेटोच्या मते ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते हे नसून प्लेटोच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते. आणि जॉन लॉक यांच्या मते जे ज्ञान अंतर्भूत असते ते विधान योग्य नसून जॉन लॉक यांच्या मते ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते. प्रश्न 6. सत्य विधाने निवडा. अ सिग्मंड फ्रॉइड यांनी अबोधमनाची संकल्पना दिली. ब नियंत्रण ही मानसशास्त्राचे एक उद्दिष्ट आहे. ऑप्शन 1 असत्य, 2 दोन्ही सत्य, 3 दोन्ही असत्य आणि 4 ब सत्य. आणि बरोबर विधान आहे दोन्ही सत्य. प्रश्न 7. जोड्या लावा. अ गट 1 विल्यम वुंट, 2 सिग्मंड फ्रॉइड, 3 जॉन वॅटसन. ब गट अ वर्तनवादाचा पुरस्कर्ता, ब मानसशास्त्राला शास्त्र म्हणून स्वतंत्र ओळख किंवा बोधात्मकतेचा अभ्यास, क अबोधमनाची संकल्पना. आणि बरोबर विधान आहे 1 विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राला शास्त्र म्हणून स्वतंत्र ओळख करून दिलीच, त्याचप्रमाणे त्यांनी मानसशास्त्रामध्ये बोधात्मकतेचा अभ्यास देखील घडवून आणला. 2 सिग्मंड फ्रॉइड यांनी अबोधमनाची संकल्पना व्यक्त केली. 3 जॉन वॅटसन यांना वर्तनवादाचा पुरस्कर्ता म्हणून ओळखलं जातं. प्रश्न 8. मानसशास्त्राच्या बद्दलची योग्य विधाने ओळखा. अ मानसशास्त्राला इंग्रजीत सायकोलॉजी ही संज्ञा वापरली जाते. हा शब्द सायकी म्हणजे मन किंवा आत्मा आणि लगस म्हणजे शास्त्र या 2 ग्रीक शब्दापासून निर्माण झाला. ब मानसशास्त्राची चिन्हे ग्रीक वर्णमालेतील
23वे मुळाक्षर आहे व त्याचा PSI चा अर्थ आता आत्मा किंवा मन आहे. क तर आत्मा किंवा मन या दोन्हीही संकल्पना अमूर्त आहेत. ऑप्शन 1 असत्य, 2 बसत्य, 3 सर्व योग्य आणि 4 सर्व अयोग्य. आणि बरोबर विधान आहे सर्व योग्य. प्रश्न 9 सत्य विधाने ओळखा. मानवी वर्तनाला समजून घेण्याच्या प्रयत्नात मानसशास्त्राचा उदय झाला. आत्म्याचे किंवा मनाचे शास्त्रापासून ते वर्तनाचे ते मानसिक प्रक्रियांचे शास्त्र असे प्रवास करताना मानसशास्त्र अजूनही वर्तनाच्या वेगवेगळ्या पैलूंचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे. 1879 मध्ये विल्यम वुंट यांनी लिप्झिग म्हणजे जर्मनी येथे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. त्यानंतर मानसशास्त्राला शास्त्र म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली. मानसशास्त्राची महत्त्वाची ध्येये ही वर्तनाचे वर्णन, स्पष्टीकरण, पूर्वकथन व नियंत्रण ही आहेत. ऑप्शन 1 अबसत्य, 2 कोणतेही नाही, 3 सर्व सत्य आणि 4 असत्य. आणि बरोबर विधान आहे सर्व सत्य. दुसऱ्या विधानातील मानसशास्त्रज्ञ विल्यम वुंट यांच्याविषयी सांगायचे झाले तर त्यांनी मानसशास्त्रातील बोधात्मक अनुभवांचा अभ्यास केला. मूलभूत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धती वापरली. तसेच त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धती देखील विकसित केली. प्रश्न 10 वेगळा घटक कोणता? आत्मा, मन, भावना, बोधनिक वर्तन आणि वर्तन. चालणे, नाचणे, खेळणे, विचारणे आणि खाणे. ऑप्शन 1 वर्तन किंवा नाचणे, 2 आत्मा, विचारणे, 3 वर्तन आणि विचारणे. आणि बरोबर विधान आहे वर्तन आणि विचारणे. वेगळ्या घटकामध्ये पहिल्या ऑप्शनमधील आत्मा, मन, भावना, बोधनिक वर्तन आणि वर्तन याच्यामधील वर्तन हा घटक वेगळा आहे. तर दुसऱ्या विधानातील चालणे, नाचणे, खेळणे, विचारणे आणि खाणे यामधील विचारणे हा घटक वेगळा आहे. मधील चालणे, नाचणे, खेळणे, खाणे अशा गोष्टींचे बाहेरून निरीक्षण करता येते. वर्तनाचे अंतर्गत वर्तन आणि बाह्य वर्तन असे 2 गट पडतात. विचारणे हा घटक अंतर्गत वर्तनात येतो. आणि ऑप्शन या विधानातील आत्मा, मन, भावना, बोधनिक वर्तन यांचा समावेश मानसशास्त्राच्या पूर्वीच्या व्याख्येत केला जातो. तर वर्तनाचा समावेश मानसशास्त्राच्या आधुनिक व्याख्येत केला जातो. म्हणजेच साध्या शब्दातच सांगायचे झाले तर वर्तन म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील उद्दीपक घटकांना व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया होय. प्रश्न 11 वर्तनाचे 2 भागात विभाजन केले जाते. व्यक्त वर्तन हे निरीक्षणक्षम नसते, जसे विचार करणे, भावना व्यक्त करणे इत्यादी. अव्यक्त वर्तन हे प्रत्यक्ष निरीक्षणावरती अवलंबून असते. उदाहरणार्थ चालणे, बोलणे, नाचणे इत्यादी. सत्य विधाने निवडा. 1 असत्य, 2 बसत्य, 3 सर्व सत्य आणि 4 न अ न ब. आणि बरोबर विधान आहे ऑप्शन 4 न अ न ब. यामध्ये व्यक्तवर्तन हे निरीक्षण क्षम नसून ते प्रत्यक्ष निरीक्षणावरती अवलंबून असते आणि त्यामध्ये चालणे, बोलणे, नाचणे इत्यादी क्रिया घडून येत असतात. तर अव्यक्त वर्तनामध्ये हे प्रत्यक्ष निरीक्षणावरती अवलंबून नसून ते निरीक्षण क्षम नसते. म्हणजे जसे की विचार करणे, भावना व्यक्त करणे हे अव्यक्त वर्तनामध्ये घडून येत असते. प्रश्न 12 वेगळा पर्याय निवडा. यम, नियम, कार्य, आसन, प्रत्याहार. ऑप्शन अ नियम, ब आसन, क कार्य आणि ड प्रत्याहार. आणि बरोबर विधान आहे कार्य. वेगळ्या पर्यायामध्ये कार्य हा पर्याय वेगळा आहे. त्याच्यामध्ये योगसूत्रामध्ये पतंजलींनी मानसशास्त्राविषयी आपले विचार मांडले आहेत. ते वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले महान योगी होते. त्यांनी बोधात्मकतेच्या विविध पातळ्यांचा अभ्यास केला व आध्यात्मिक उन्नतीचे मार्ग दाखवले. अष्टांग योग हा त्यांचा सिद्धांत आजही उपयोगास येतो. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे 8 भाग येतात. त्यात कार्याचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे वरील पर्यायामध्ये कार्य हा घटक वेगळा आहे. प्रश्न 13 जोड्या लावा. गुण या संकल्पनेच्या आधारे मानवी स्वभावाचे विश्लेषण. अ गट 1
सत्वगुण असलेल्या व्यक्ती, 2 राजसी व्यक्ती, 3 तामसी व्यक्ती. ब गट व्यक्ती सुस्त व आळशी किंवा प्रत्येक गोष्टीत उदासीन असतात. ब शांत व समजूतदार किंवा नेमून दिलेली कामे काळजीपूर्वक वेळेत करतात. क ह्या व्यक्ती अहंकारी असतात व भांडखोर देखील असतात. आणि बरोबर विधान आहे 1 सत्वगुण असलेल्या व्यक्ती ह्या शांत व समजूतदार देखील असतात. एवढेच नसून नेमून दिलेली कामे ती काळजीपूर्वक वेळेत करतात. 2 राजसी व्यक्ती ह्या अहंकारी तर असतातच, पण त्याचबरोबर त्या भांडखोर देखील असतात. 3 तामसी व्यक्ती ह्या व्यक्ती सुस्त व आळशी असून प्रत्येक गोष्टीत त्या उदासीन असलेल्या आपणाला दिसून येते. प्रश्न 14 सत्य विधाने कोणती? मानसशास्त्राच्या आधुनिक व्याख्येत वर्तन, मानसिक प्रक्रिया, वैज्ञानिक पद्धती यांचा अभ्यास केला जातो. ब मानसिक प्रक्रियेत भावना, स्मरण, अवधान, संवेदन यांचा समावेश होतो. ऑप्शन 1 ब सत्य, 2 ब सत्य, 3 असत्य आणि 4 दोन्हीही नाही. आणि बरोबर विधान आहे असत्य. यामध्ये मानसिक प्रक्रियेत विचार, स्मरणशक्ती, विस्मरण, भावना, प्रेरणा, अवधान, संवेदन इत्यादींचा समावेश होतो. त्यात स्मरणाचा कुठेच उल्लेख नाही. येथे एक गोष्ट लक्षात घ्या, स्मरणशक्ती म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची शक्ती ही त्याच्यामध्ये येते. विस्मरण म्हणजे एखादी गोष्ट विसरून जाण्याची ही देखील गोष्ट त्याच्यामध्ये येत असते. परंतु स्मरण या गोष्टीचा मानसिक प्रक्रियेत कुठेच विचार केलेला नाही. ही गोष्ट येथे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. प्रश्न 15 जोड्या लावा. आयुर्वेदानुसार व्यक्तीच्या रचनेत आढळणारे 3 प्रकारचे दोष. अ गट 1 कफ, 2 वात, 3 पित्त. ब गट ह्या व्यक्ती शांत, लवचिक, संयमी व काळजीवाहू असतात. त्याचप्रमाणे त्यांची स्मरणशक्ती दांडगी असते. ब ज्या व्यक्ती लहरी तसेच मनस्थिती व विचार सतत बदलतात व त्यांना पटकन राग येतो व लवकर रागही शांत होतो. क अतिशय हुशार किंवा शीघ्रकोपी असतात. आणि बरोबर विधान आहे 1 कफ. कफ हे दोष असणाऱ्या व्यक्ती ह्या शांत, लवचिक, संयमी व काळजीवाहू असतात. त्याचप्रमाणे त्यांची स्मरणशक्ती दांडगी असते. 2 वात ह्या व्यक्ती लहरी असतात. त्यांची मनस्थिती व विचार सतत बदलतात व त्यांना पटकन राग येतो व लवकर तो रागही शांत होतो. आणि पित्तरस असणाऱ्या व्यक्ती ह्या अतिशय हुशार व शीघ्रकोपी असतात. प्रश्न 16 पुढील विधाने अभ्यासा. जॉन बी वॅटसन यांनी उद्दीपक जीवप्रतिक्रिया प्रारूप मांडले. ब यात SOR म्हणजे S हा उद्दीपकाचे प्रतिनिधित्व करतो, O सजीवांचे प्रतिनिधित्व करतो व R प्रतिक्रियांचे प्रतिनिधित्व करतो. क उद्दीपक ही कोणतीही अशी घटना किंवा परिस्थिती जिला प्रतिक्रिया मिळू शकते. तर जीव हा मानव किंवा प्राणी आहे जो कोणत्याही उद्दीपकाला प्रतिक्रिया देतो. 1 असत्य, 2 ब सत्य, 3 कोणतेही नाही आणि 4 सर्व सत्य. आणि बरोबर विधान आहे सर्व सत्य. प्रश्न 17 जोड्या लावा. अ गट 1 अमूर्त संकल्पना, 2 जॉन लॉक, 3 जर्मनी, 4 डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड, 5 वर्तन. ब गट जॉन बी वॅटसन, ब आत्मा, क अबोधवर्तनाचा अभ्यास, ड लिप्झिग विद्यापीठ, ई ज्ञान अध्ययन व अनुभवातून मिळते. आणि बरोबर विधान आहे 1 अमूर्त संकल्पना ही आत्म्यातून आलेली दिसून येते. 2 जॉन लॉक ज्ञान अध्ययन व अनुभवातून मिळते. 3 जर्मनी लिप्झिग विद्यापीठ आणि 4 डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड अबोधवर्तनाचा अभ्यास. 5 वर्तन जॉन बी वॅटसन. प्रश्न 18 मानसशास्त्राची मुख्य 4 ध्येये. अचूक विधाने सांगा. वर्णन यामध्ये काय घडत आहे हे सांगितलं जातं. ब स्पष्टीकरण हे का घडत आहे. क पूर्वकथन हे कसे बदलू शकते. तर ड नियंत्रण यामध्ये पुढे काय होईल.
हे सांगितलं जातं. ऑप्शन 1 अ ब अचूक, 2 क ड अचूक, 3 कोणतेही नाही आणि 4 सर्व. आणि बरोबर विधान आहे ऑप्शन 1 अ ब अचूक. यामध्ये वर्णन यामध्ये काय घडत आहे याचा विचार केला जातो. जसे की व्यक्ती विचार कशा करतात, त्यांच्या वर्तनाला कोणते घटक कारणीभूत असतात, व्यक्ती एका विशिष्ट परिस्थितीत कशी प्रतिक्रिया देते, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी संशोधकांना त्या व्यक्तीचे भौगोलिक, सामाजिक व आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी घटकांमधील त्यांच्या वर्तनाची नोंद करणे आवश्यक असते. म्हणून वर्णन हे मानसशास्त्राचे प्रमुख ध्येय आहे. दुसरं स्पष्टीकरण, यात कोणतीही गोष्ट का घडत आहे याचा विचार केला जातो. म्हणजेच निरीक्षण केलेल्या वर्तनामागील कारणे समजून घेणे हे याचे दुसरे ध्येय आहे. उदाहरणार्थ बाईक स्वारांचे अपघात याचे कारण मेंदूला इजा होणे व त्यासाठी हेल्मेट सक्ती केली पाहिजे. 3 पूर्वकथन, यात पुढे काय होईल याचा विचार केला जातो. म्हणजे आधीच एखाद्या गोष्टीविषयी भाष्य करणे. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती दारू पिऊन वाहन चालवू लागली तर अपघाताची शक्यता वाढू शकते, त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणे टाळले पाहिजे. 4 नियंत्रण, यात हे कसे बदलू शकते याचा विचार केला जातो. नियंत्रण हे मानसशास्त्राचे चौथे ध्येय आहे. मानवी वर्तनाला आकार देऊन ते विशिष्ट दिशेने वळवणे म्हणजे वर्तनाचे नियंत्रण. उदाहरणार्थ जर काही विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असतील किंवा जर ते अभ्यास करत नसतील तर शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ त्याची कारणे शोधून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यात मदत करतात. म्हणजेच येथे ऑप्शन क आणि ड हे चुकीचे आहेत. तर ते का, तर पूर्वकथन हे पुढे काय होईल याबाबतचे माहिती सांगतं, तर नियंत्रणाद्वारे हे कसे बदलू शकते हे मानसशास्त्राच्या उद्दिष्टामध्ये सांगितले जातं. प्रश्न 19 जोड्या लावा. अ गट. 1 पहिला मानसशास्त्रीय विभाग 1916. 2 मनोरुग्णालयाची स्थापना 1940. 3 राष्ट्रीय मनो आरोग्य व मेंदू विज्ञान 1955. 4 मानसिक विकृतीसाठी रुग्णालय 1962. ब गट. अ प्राध्यापक नरेंद्रनाथ सेनगुप्ता कलकत्ता. ब कलकत्ता लुंबिनी पार्क. क बंगलोर. ड रांची. आणि बरोबर विधान आहे 1 पहिला मानसशास्त्रीय विभाग 1916 सालचा याचे प्राध्यापक नरेंद्रनाथ सेनगुप्ता कलकत्ता यांनी स्थापन केला. 2 मनोरुग्णालयाची स्थापना 1940 साली कलकत्ता लुंबिनी पार्क येथे झाली. 3 राष्ट्रीय मनो आरोग्य व मेंदू विज्ञान 1955 साली बेंगलोर येथे स्थापन झाले. आणि 4 मानसिक विकृतीसाठी रुग्णालय 1962 साली रांची येथे स्थापन झाले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तसेच पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही सोशल मीडियावरही MPSC एक्झाम गोल सोबत कनेक्ट राहू शकता. सोशल मीडियाच्या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तसेच या व्हिडिओच्या PDF फाईलची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही या व्हिडिओची PDF फाईल डाउनलोड करू शकता. सो प्लीज चेक डिस्क्रिप्शन बॉक्स. थँक यू.